वाढदिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. तो दिवस मस्त साजरा करावा असं प्रत्येकालाच वाटतं. लहान मुलांना तर या दिवसाचं किती अप्रूप, त्या दिवसाची ती आतुरतेने वाट पाहत असतात. आम्हाला आठवतं, आमच्या लहानपणी आम्ही आमचा वाढदिवस शाळेत साजरा करायचो. तो केवळ वर्गापुरता मर्यादित असे. सगळ्यांना पेपरमिंटच्या गोळ्या वाटल्या की झाला वाढदिवस साजरा. शिक्षकांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला की आपसूक औक्षण व्हायचं. साधेपणातही एक वेगळाच आनंद होता. काळ बदलला आणि आनंदाच्या व्याख्याही. मी शिक्षक झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरे होताना पाहिले. मुलांचे पालक आता वह्या, पेन, पेन्सिल, गोष्टींची पुस्तकं असं शैक्षणिक साहित्य वाटू लागले आहेत. कधीकधी तर शाळेला देणगी किंवा मुलांसाठी स्नेहभोजनही दिलं जातं. हे बदलतं स्वरूप पाहून समाधान वाटतं. पण माझ्या आयुष्यातील सर्वात स्मरणीय क्षण होता माझ्या मोठ्या मुलीचा 3रा वाढदिवस. आम्ही खेड्यात राहत होतो. शाळेच्या कामामुळे मला शहरात जाऊन केक आणणं जमलं नव्हतं. योगायोगाने माझ्या मुख्याध्यापकांनी जत्रेतून धीवर नावाची एक पिवळ्या रंगाची चकतीसारखी मिठाई आणली होती. मी घरी आलो आणि पत्नीला म्हणालो, आज आपण या धीवरलाच केक बनवायचा. रात्री 8 वाजता आम्ही घरातले सगळे एकत्र जमलो. टीपॉयवर धीवर ठेवला. मुलीला तो केकच वाटला. तिला तो आगळा वेगळा केक खूप आवडला होता. मिठाई कडक होती, तिला कापता येईना. म्हणून मी तिचा चिमुकला हात धरून जोर लावून तो ताठ हसला.